नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 10 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता टेन्शनमध्ये असलेल्या अवनीला अगदी बापासारखा खंबीरपणे पाठिंबा देऊन दोंडियांनाने कशी समजूत काढली हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर इकडे मात्र म्हातारीचं रूप घेऊन पायलीने पाण्याकडनं कसं आपलं वटपौर्णिमेचं व्रत सोडून घेतलं हे सगळं बघणं खूपच मजेदार असणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे अवनी घरात आलेली असते. अवनी पाठोपाठ राजा, धन्या, पाण्या, अण्णा सगळेजण आतमध्ये येतात. अवनी आपल्या रूममध्ये जाते. सगळेजण दरवाजात उभी राहून अवनीकडे एकटक बघत असतात. अवनी आता रडत असते. त्याच वेळेस आता सुनबाई रडते. हे बघून दोन्ही अण्णा भडकतात. आता लगेच ते राजाजवळ येतात. ए राजा, अरे सुनबाईला तू पायी घेऊन आलास? अरे सुनबाई चालत आलीच कशी? राजा तुला अक्कल हाय की नाही? माझी सुनबाई या ती, तिला चालत तू घेऊन आलाच कसा? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, अण्णा काय बोलायले तुम्ही? अहो तुम्ही माझं नाव धनराज ठेवलंय. नुसतं नाव धनराज आहे ना, त्यातलं धन आहे माझ्याकडे ना राज आहे. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए मी असलं काय बी ऐकून घेणार नाही हा. माझी सुनबाई पायी येता कामा नाही. तिला जर कुठे जायचं असेल तर गाडी बुक करायची आणि तिला गाडीतच घरी घेऊन यायचं, लक्षात आलं? त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा अण्णा काळजी करू नका, तुमची सुनबाई पायी नाही आली हो. आधी आम्ही ना त्या गाडीत आलो आणि तिथनं पुढं टमटम केली होती. ह्या इथे उतरलोय आम्ही, नका काळजी करू. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण अवनीकडे बघत असतात. तेव्हा लगेच यशोदा विचारू लागतो, अवनी अवनी काय झालंय? तुम्ही बरे आहात ना? अवनी आता जोर जोरात रडायला सुरुवात करते. त्याच वेळेस आता लगेच अण्णा तर राजाला चिमटाच काढतात. राजाला धक्का बसतो. अण्णा आता काय झालंय? अहो मला का चिमटे घ्यायला तुम्ही? त्यावर अण्णा म्हणू लागतात, अरे अरे माझी सुनबाई रडते, तिच्या डोळ्यातनं पाणी येता कामा नये. कसं आलं तिच्या डोळ्यातनं पाणी? आणि तू नवरा आहेस ना? अरे मग जा ना, डोळे पुस ना तिचे, जा ना. अरे कशाला लग्न केलंय जर तिची साथ देता येत नाही तर? जा डोळे पुस. आता लगेच राजा मात्र यशोदाकडे बघतो. यशोदा राजाला खुणावतो, जा. आता राजा आतमध्ये जातो. अवनी खूप रडत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच आता राजा तिथे बसतो. मॅडम मॅडम प्लीज रडू नका हो. त्यावर धोंड्यांना इकडनं खुणावू लागतात, अरे ठोंब्यावानी काय बसलाय तिकडे? अरे डोळे पुस, डोळे पुस. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, अण्णा तुम्ही शांत व्हा ना, तो सांगतोय ना, समजावतोय ना. आता लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा अवनी मॅडम, तुम्ही रडू नका बरं, तुम्ही शांत व्हा. हे बघा असं रडून काही होणार नाहीये, शांत व्हा बरं. पण अवनी काही ऐकायला तयारच नसते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, अरे याला अक्कल नाहीये का? अरे नवरा आहे ना, अरे डोळे पुस ना. अरे सुनबाई रडते, डोळे पुस. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, अण्णा गप्प बसा ना. धन्या धन्या तू तरी सांग, अरे काय झालंय तिकडे? आम्हाला काही कळतच नाहीये, काय झालंय? आता लगेच धन्या यशोदा अण्णाजवळ येतो. सांगतो, समद काही सांगतो. तिकडे ना जरा मोठा राडाच झालाय. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, राडा? राडा म्हणजे नेमकं काय झालंय? धन्या पटकन बोल. आता तिकडे झालेला सगळा प्रकार धन्याने सांगायला सुरुवात केलेली असते. कसं अवनीच्या बाबांनी तिचं सर्टिफिकेट जाळलं आणि महेश दादाने तिला पकडून ठेवलं होतं. राजा आला. राजा दादाने कसं खिडकीतनं त्यांना धमकी दिली, सोडणार नाही तुम्हाला. मग मी आणि राजादा आतमध्ये गेलो आणि वहिनीला सोडवलं. आणि तिकडनं बाहेर निघाल्यानंतर तिचे बाबा म्हणाले की तुला जर या ड्रायव्हर बरोबर जायचं असेल तर तुझं आयुष्य स्वाहा, तुझी सगळी स्वप्न स्वाहा. आता हे झालेलं सगळं काही धन्याने आता यशोदा, पाण्या आणि अण्णांना सांगितलेलं असतं. राजा मात्र आता या सगळ्यांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता पाण्याला तर लय राग येतो. कसे लोक आहेत हे? असे कसे वागू शकतात? पोटची पोरगी आहे ना त्यांची, मग त्यांच्या मुलीबरोबर असं वागायला लाज नाही वाटली? बाप एका साप आहे. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, अवघड आहे, असल्या लोकांचा अवघड आहे. असा कुठे बाप असतोय? त्यावर लगेच अवनी उठून बाहेर येते. नाही, माझे बाबा आधी आधी कधीच असे वागत नव्हते. ते असे नव्हतेच आधी. खरं तर माझ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना खूप कौतुक होतं. ते प्रत्येक गोष्ट माझी कौतुकाने सगळ्यांना सांगायचे. माझा प्रत्येक इव्हेंट ते अगदी छान पद्धतीने साजरा करायचे. मग ते आज असं का वागले असतील? का वागले असतील असं? मला आता
काय करावं काही सुचत नाहीये असे म्हणत अवनी आता पुन्हा रडू लागते. तेव्हा लगेच अण्णा समोर येतात. सुनबाई, सुनबाई हे बघ, रडू नको, शांत हो. हे बघ सुनबाई, रडून काही मार्ग निघणार नाहीये. आपण यावरती काहीतरी मार्ग काढू. त्यांना लाज नाही वाटली हे सगळं करताना? मला माहिती होतं सुनबाई असंच करणार आहे. कागदपत्र सहजासहजी ती लोक तुला देणार नाहीये. मला माहिती होतं ती देशमाने अशीच करणार. अगं, असं कोणी वागतं का? असा कुठे बाप असतो का? पोरीची डिग्री जाळून टाकली. पोरीचं स्वप्न कोणी जाळून टाकतं का? एवढी सुनबाई हुशार असताना असं का केलं त्यांनी? माझ्यासारखा बाप पाहिजे होता. सुनबाई, अगं माझी पोरं नापास झालेली आहे. नापास सर्टिफिकेट, ते नापास सगळं मी त्यांचं जपून ठेवलंय. असा कुठे बाप असतो? एवढी डिग्री जाळून टाकली. पण सुनबाई, तुला मी माझ्या अनुभवानुसार सांगतो, रडत बसून टेन्शन घेऊन काहीही मार्ग निघत नाही. आपण हाऊत समदे, तू काळजी करू नको. आणि इथून पुढे काही लागलं, काही झालं तरी या धोंडी अण्णाला सांगायचं. अगदी बापासारखा हा सासरा तुझ्या सोबत उभी असेल सुनबाई. माझा सदैव तुला पाठिंबा असणार आहे. त्यामुळे सुनबाई, काळजी करू नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. आता आराम कर. काही लागलं तर लगेच मला सांग. असे म्हणताच अण्णा तिकडनं निघून जातात. अण्णांची पोरं तर आता अण्णांकडेच बघू लागतात. कधी आम्हाला असं बोलले नाही, आज सुनबाईला बापासारखा पाठिंबा देत आहेत. त्याच वेळेस आता अवनी आतमध्ये जाते, कॉटवरती बसते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा, हे बघा मॅडम, प्लीज शांत व्हा. आता धन्या, पाण्या आणि यशोदा अवनी जवळ येतात. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, अवनी वहिनी, रडू नका ना. हे बघा, टेन्शन घेऊ नका. समजा काही ठीक होईल. सर्टिफिकेट जळाले म्हणून काय झालं? तुम्ही एवढ्या हुशार आहात की नाही? तुमची स्वप्न नक्की पूर्ण होणार. आम्ही समधे आहोत तुमच्यासोबत. काळजी करू नका. आता यशोदा, धन्याई तेच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता लगेच अवनी रडतच म्हणू लागते, तुम्ही जाऊ शकता आता, मी एकटी राहते. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही खूप थकलात आज, त्यामुळे प्लीज रडू नका बरं, शांत व्हा आणि जरा आराम करा. राजा लगेच आता रूममधनं बाहेर येतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. त्याच वेळेस आता पाण्याचं लक्ष राजाकडे जातं. राजा, पायाला काय झालंय तुझ्या? तू लंगडतोय काय असा? आल्यापासनं बघायलोय मी. एक पाय ओढत ओढत घेऊन चाललाय. झालंय काय? त्यावर लगेच आता राजा काही बोलणार. तेच आता आपला धन्या म्हणू लागतो, अरे पाण्यादा, संसाराचा भार काही कमी असतो का? लय जड असतो बाबा. तेव्हा यशोदा लगेच धन्याकडे बघतो. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय? कुठला भार? त्यावर धन्या म्हणू लागतो, राजादाच्या संसाराचा भार उचलून आलाय तो आज. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, स्पष्ट सांग काय झालंय ते. त्यावर धन्या म्हणू लागतो, अरे त्या वडापच्या गाडीमध्ये जागाच नव्हती. राजादा इथून तिथून वहिनीला आपल्या एका पायावरती बसून आणून घेऊन आलाय. आता मात्र लगेच पाण्या म्हणू लागतो, खरंच की काय? मग त्यालाच मज्जा आली म्हणायची. आता मात्र लगेच राजा म्हणू लागतो, धान्या, देऊ का एक ठेवून देऊ तुझ्या? गप्प पैसा. त्याच वेळेस आता लगेच पाण्यामध्ये येतो, राजा, या घरात चिडण्याचा ओरडण्याचा अधिकार फक्त माझा आहे, तुझा नाही. तू कशाला उगाच गरम व्हायलाय? त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, तुम्हाला दोघांना बी सोडणार नाही. आता राजा या दोघांच्या पाठोपाठ धावू लागतो. धन्या आणि पाण्या त्याची चेष्टा करत असतात, मजा उडवत असतात. राजा त्यांच्या मागे धावत असतो. त्याच वेळेस यशोदा ओरडतो, काय झालंय तुमचं? अरे जरा तरी लाजा वाटू द्या. अरे आतमध्ये त्यांची मनस्थिती ठीक नाहीये आणि तुमचा बाहेर असा पोरखेळ चाललाय, धिंगाणा चाललाय. जरा तरी काहीतरी वाटू द्या. अरे कसे वागलेत त्यांच्या घरचे त्यांच्याशी? त्यांच्या मनाला काय वाटत असेल? किती हुशार आहेत त्या. अरे त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची, मोठं व्हायचंय. त्यांचा बिझनेस, त्यांचं सगळं करिअर, सगळं काही धुळीस मिळवलंय त्या देशमानेंनी. किती किती मनस्ताप होत असेल त्यांना. पण देशमानेंनी जे काही केलंय ना, ते चुकीचं केलंय, चुकीचं वागले ते. एक दिवस त्यांना या चुकीचा पश्चाताप होणार, होणार त्यांना पश्चाताप. असे म्हणत आता यशोदा मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो. तर त्यानंतर अवनी आता रूममध्ये बसलेली असते. आता मात्र अवनी रडत असते. तिला आपल्या बाबांबरोबरचे काही क्षण आठवतात, जेव्हा तिला हे सर्टिफिकेट भेटलेलं असतं, गोल्ड मेडलिस्ट झालेली असते. त्यावर अवनी घरी येताच तिच्या बाबांनी तिचं किती कौतुक केलेलं असतं, हे सगळे आनंदाचे क्षण तिला आठवत असतात. त्याच वेळेस तिला स्वाती वहिनीचा फोन येतो. अवनी आता फोन उचलते. तेव्हा स्वाती वहिनी म्हणू लागते, अवनी,
अवनी मला माफ कर ग. खरंच मी तुला नाही फसवलंय. मला माहिती नव्हतं की बाबा आणि महेश घरी आहेत. आईंनी मला सांगितलं की ते दुपारी जाणार आहेत, म्हणून मी तुला बोलावलं ग. खरंच अवनी मी तुला फसवलं नाहीये ग. प्लीज मला समजून घे. त्या लोकांनी माझ्या नकळत हे सगळं केलंय ग. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, वहिनी वहिनी बाबा असे का वागलेत ग? सांग ना वहिनी. अगं मी जड झाले का त्यांना? अगं लहानपणी वहिनी तुला सांगते, जेव्हा शाळेत माझा पहिला नंबर आला होता ना, तेव्हा बाबा माझं खूप कौतुक करायचे. अगं साधं छोटं सर्टिफिकेट जरी भेटलं ना, तरी मोठी पार्टी ठेवायचे. आणि मला जे अवॉर्ड भेटायचं ना, ते त्यांच्या टेबलवरती सजवून लावायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना कौतुकाने सांगायचं, माझ्या अवनीला भेटलं हे, माझ्या अवनीला भेटलंय. मग आता काय झालंय ग? आता का असे वागतायत ते? एवढी जड झाली का मी त्यांना? नकोशी झाली का? फक्त त्या विवांशी लग्न करायला नकार दिला म्हणून बाबांनी हे सगळं केलं? माझी एवढी मेहनत, माझं हे स्वप्न सगळं जाळून टाकलं? का केलं असं? त्यावर लगेच आता स्वाती वहिनी म्हणू लागते, अवनी अवनी सगळं काही चुकीचं घडलंय ग. पण प्लीज अवनी, तू ना त्रास करून घेऊ नको. तू शांत हो बरं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, शांत? मी शांत बसू? का करू? का शांत बसू मी? सगळं झालं तरी मीच शांत बसायचं का वहिनी? अगं मला ना कळतच नाहीये, आपली कोण आणि परकी कोण. आपली जवळची माणसं दूर होत गेली आणि परकी माणसं आपली वाटायला लागली ग. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी हे बघ, त्रास करून घेऊ नको. मी सदैव तुझ्या सोबत असणार आहे. मी तुझी साथ देईल. त्यावर अवनी म्हणू लागते, असं तू देणार वहिनी माझी साथ? अगं पण वहिनी, आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हेच कळत नाहीये मला. माझा नाहीये तुझ्यावर विश्वास. आता स्वातीला धक्काच बसतो. अवनी असं नको बोलू ग. खरंच मला माहिती नव्हतं हे सगळं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बास वहिनी, मला ना आता कुणाशी बोलायची इच्छा नाहीये, ना कुणाचं काही ऐकायची इच्छा नाहीये. त्यामुळे सॉरी वहिनी, मला नाही बोलायचे आत्ता तुझ्याशी. असे म्हणताच अवनी फोन बंद करते. आता मात्र स्वातीसमोर अगदी हाताची घडी घालून रागाने भडकलेला महेश उभा असतो. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, स्वाती कुणाशी बोलत होती तू? कुणाशी बोलत होती फोनवर? त्यावर आता ठामपणे स्वाती सांगू लागते, अवनीशी बोलत होते. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, आज घरात एवढं समजा घडलं तरी तू तिच्याशी बोलते, तुला लाज नाही वाटत स्वाती? त्यावर स्वाती म्हणू लागते, महेश खरं तर जे घडलं ना, त्यानंतर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे जरा स्वतःच्या मनाला विचार, काय वागलात तुम्ही अवनीशी? काय वाटलं असेल तिला? हे बघा, तुम्ही जे काय केले ना, ते चुकीचं केलं या. तेव्हा महेश म्हणू लागतो, नाही या स्वाती, तिला तिच्या चुकींची शिक्षा भेटली. तिला लय त्या फालतू ड्रायव्हर बरोबर जायची हौस होती ना, मग आता जा भीक माग म्हणाव त्यांच्याबरोबर. तेव्हा स्वाती म्हणू लागते, बास महेश, अवनी तुझी बहीण होती हे विसरू नको. आणि तुमच्या सगळ्यांच्या या वागण्यामुळे तिने आज माझ्यावरती अविश्वास दाखवलाय. तुमच्या सगळ्यांच्या रांगेत धरलंय तिने मला. मलाही तिने तुमच्यासारखं समजलंय. त्यामुळे बास, मला आता काही बोलायचंच नाहीये. असे म्हणत स्वाती तिकडनं निघून जाते. महेशला मात्र खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता पानू मात्र यशोदाची सायकल नीट करत असतो. त्यावरती धन्या बसलेला असतो. दोघांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा पानू म्हणू लागतो, धन्या अरे यशोदाला गाडी घेता येत नाही का? अरे किती दिवस साईटला असं सायकलवर जाणार आहे? किती वेळा सांगितलं त्याला सायकलवर नको जाऊ, पण नाही, बाबा ऐकतच नाही. तेवढ्यात आता लगेच एका म्हातारीचा आवाज येतो, अरे कोणीतरी खायला द्या रे बाबांनो, लय भूक लागली. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, धन्या म्हातारीचा आवाज आलाय. एवढ्या रातच्याला कोण आलंय मागायला? एवढ्या रातची मागणार येतात का? त्यावर लगेच आता काठी टेकत टेकत म्हातारी आलेली असते. आता ही म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून आता या पानूची जानू पाहिली असते. आता मात्र लगेच पानू आणि धन्या या म्हातारीकडे बघू लागतात. म्हातारीचं रूप अगदी छान घेतलेलं असतं. अगदी वाकून काठी टेकत टेकत पाहिली येते, अरे पोरांनो, लय भूक लागली, लय ताण लागली, 2 घास द्या की जरा. त्यावर लगेच पानू म्हणू लागते, ए म्हातारे, तुला कुठे बघितलंय का? नाही म्हणजे एवढ्या रातच्याला तू इकडे काय आली? त्यावर लगेच आता पायली मात्र जोरात काठी पानूला मारते. अरे मी येते रातच्यालाच मागायला, तुझं काय बिघडतं? मला पाणी विचारायचं, 2 घास खायला द्यायचं, बसायला द्यायचं, ते नाही चौकशी करायला लागला. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, धन्या धन्या जा तांबर पाणी घेऊन ये, जा पटकन. आता धन्या आतमध्ये जातो. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, ए
अरे म्हातारा माणूस आहे, जरा बसव की कुठेतरी. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, बैस बैस, इकडे या बाजीवर बैस. आता पायली अगदी ठमून तिथे बसलेली असते. तेव्हा लगेच आता पाण्या एकटक हिच्याकडे बारीक बघू लागतो. ओ आजीबाई, नाही म्हणजे आपली कुठे भेट झाली का? मी कुठे बघितलंय का तुम्हाला? तेव्हा लगेच पायली म्हणू लागते, ए लय उचापत रे तुला. अरे या गावचीच आहे मी, बघितलं असेल कधीतरी. बैस इथे गप्पा मार बैस. पानू लगेच आता तिच्याजवळ बाजीवरती बसतो. तेव्हा लगेच आता ही आजीबाई विचारू लागते, काय रे मग, काय करतोस तू? तेव्हा पानू म्हणू लागतो, काय करतोस म्हणजे? मॅकॅनिक आहे मी, गॅरेज आहे माझं, गाड्या दुरुस्त करतो. तेव्हा लगेच आजीबाई म्हणू लागते, आणि तुझी बायको? त्यावर पानू म्हणू लागतो, नाही नाही, ती नाही दुरुस्त करत. बायको कशाला दुरुस्त करू मी? त्यावर लगेच पायली एक काठी मारते. अरे अक्कल नाही आहे का तुला? अरे तुझं लग्न झालंय का हे विचारते मी. त्यावर पानू म्हणू लागतो, नाही नाही, अजून तरी मला बायको नाही आहे, नाही झालंय माझं लग्न. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, मग एखादी पोरगी असेल की मनात, सांग की कोण आहे? त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, पोरगी? ए म्हातारे, तुला कशाला उचापते हवेत ग? माझ्या आयुष्यात कोणी असू नसू तुला काय करायचंय? गप्प बैस, गुमानं बसून राहते. त्यावर लगेच आता आजीबाई हसतच म्हणू लागते, याचा अर्थ नाहीये कोणी, हो की नाही? त्याच वेळेस आता धन्या पाणी घेऊन येतो. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, दे बाबा दे, त्या वाटीत वत आणि दे एकदाच नारड्यात घोट वतू द्यायच्या. त्यावर लगेच आता धन्या म्हातारीच्या हातात वाटीभर पाणी देतो. आता मात्र पायलीला पाण्याच्या हातनं उपास सोडायचं असतं. त्यामुळे आता म्हातारी अगदी थरथर कापल्यासारखी नाटकं करू लागते. तिच्या हातनं पाणी सांडू लागतं. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए म्हातारे, अगं काय करतेस तू? ए म्हातारे, अगं पाणी सांडेल की, थांब मी पाचतो. आता पानू लगेच ती वाटी आपल्या हातात पकडतो आणि म्हातारीला म्हणजे पायलीला पाणी पाजतो. आता पायलीचं वटपौर्णिमेचं व्रत पानूच्या हातनं सुटलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच पानू म्हणू लागतो, झालं झालं म्हातारे. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, झालं एकदम बेस्ट. अरे तुझ्या हातनं माझं वटपौर्णिमेचं व्रत सुटलं की, लय बेस्ट काम केलं बरं का, एक नंबर भारी. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, एक मिनिट, तू आता कसं बोलली? परत बोल म्हातारे. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, कुठे काय, मी तर असंच बोलते की, असाच आवाज आहे माझा. त्यावर लगेच आता पाण्याने मात्र ही म्हातारी कोण आहे हे ओळखलेलं असतं. तेव्हा पानू धन्याला म्हणू लागतो, काय रे धन्या, यशादाने नवी गाडी घ्यायला पाहिजे की नाही? तुला काय वाटतं बरं? नवी गाडी घ्यायलाच पाहिजे ना? तेव्हा लगेच आता पायली उठते, घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे, मला बी असंच वाटतंय. आता मात्र या पायलीची ही चोरी पकडलेली असते. तेव्हा पाण्या पटकन ती काठी घेतो. काय गे पायले, म्हातारीचं रूप घेऊन आम्हाला फसवते, आता थांब तुला सोडणार नाही. पायली लगेच आता पानूचा हात पकडते. नको सोडू नको सोडू, 7 जन्मासाठी घट्ट पकडून ठेव माझा हात. आता मात्र लगेच धन्या जोर जोरात हसू लागतो. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, सोड सोड. आता पायली तिकडनं पळून जाते. सुटला माझा उपास सुटला, असे म्हणताच पायली निघून जाते. धन्या आणि पाण्या जोर जोरात हसू लागतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ये उद्या गॅरेजवर ये, मग तुला धावतो मी. आता धन्या जोर जोरात हसू लागतो. म्हातारी लय भारी होती म्हातारी पायली. त्याच नंतर आता इकडे यशादा किचनमध्ये खिचडी भात बनवत असतो. तेवढ्यात आता त्याला नमीचा फोन येतो. यशा, काय करतोय? तेव्हा यशादानं म्हणू लागतो, कुठे काय ताट वाढतोय? त्यावर नमी म्हणू लागते, काय केलंय आज? यशादा सांगू लागतो, खिचडी. तेव्हा नमी म्हणू लागते, किती दिवस झालेत मी तुझ्या आजची खिचडी खाल्लीच नाही यशा, मला बी दे की थोडीशी भरव ना, माझाही उपास सुटेल. त्यावर यशादा म्हणू लागतो, नमे नमे तुला सांगितलंय ना, माझ्यासाठी उपास धरू नको नमे, जी गोष्ट होणार नाही त्यासाठी का उपास तापास? त्यावर नमी म्हणू लागते, बासा, हे बघ, माझं स्वप्न आहे, लहानपणी तू खेळात माझा नवरा असायचा ना, मग मलाही तूच माझा नवरा हवाय रे. त्यावर यशादा म्हणू लागतो, नमे असं होणं शक्य नाहीये ग, अगं तुझी मम्मी नाही करणार आपलं कधी लग्न, त्यामुळे हे स्वप्न बघणं बंद कर, अशी स्वप्न पूर्ण नाही होत. त्यावर नमी म्हणू लागते, का नाही होत? राजाचं नाही झालं का लग्न? झालं नाही त्याचं स्वप्न पूर्ण? हे बघ, माझ्या मम्मीचं स्वप्न आहे तुमचं घर लुबाडायचं, आणि मलाही तुमचं घर हवंच आहे. पण कसं आहे ना, आमच्या दोघींच्या विचारात फरक आहे रे. तिला फक्त तुमचं घर हवंय, पण यशा, मला तुमच्या सगळ्या माणसांसहित त्या घरात राहायला यायचे, मलाही ते घर हवंय रे. मला अगदी सुखात त्या घरात तुझ्यासोबत नांदायचंय. त्यामुळे यशा, तू काय बी म्हण, मला तर तूच नवरा म्हणून हवाय.
आणि तुझ्यासाठी मी उपवास धरणार, त्यासाठी तुला माझा उपवास सोडायला यावंच लागणार. आणि खरंच यशा, मला ना पाठीमागच्या दरवाजाने नाही यायचे रे आता. पुढच्या दरवाजाने लक्ष्मीची पावलं घेऊन तुमच्या घरात यायचे. प्लीज यशा. त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, बास बास नमे, थांबव हे सगळं, नको करू ग असं. त्यावर नमी म्हणू लागते, नाही थांबवणार. तू आल्याशिवाय, तुझ्या हातनं उपवास सोडल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. असे म्हणताच नमी फोन ठेवते. आता यशादाला टेन्शन आलेलं असतं. तर आता लगेच यशादा राजाला आवाज देतो. एका ताटात त्याने खिचडी काढलेली असते. जा, त्यांना भूक लागली असेल, त्यांना खिचडी नेऊन दे. राजा लगेच आता अवनीच्या दरवाजाजवळ येतो. दरवाजा टकटक वाजवतो. अवनी आता बेडवरती बसलेली असते. तेव्हा राजा हसतच म्हणू लागतो, मॅडम, सगळं काही सोडून द्या आणि 2 घास खाऊन घेत चला बरं पटकन, भूक लागली असेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा राजा नकोय रे, मला फारशी भूक नाहीये आणि 1 दिवस नाही खाल्लं तर काही मरणार आहे का मी. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही, 1 दिवस खाल्लं नाही तर काहीच बिघडणार नाही, पण आमच्या घरचा एक नियम आहे, दांगटांच्या घरचा, तुम्हाला माहिती, तुम्ही तो नियम मोडणार आहात का. अहो, आमच्या घरात अन्नाला कोणी नकार देत नाही. अन्न समोर आलं की ते खाल्लंच पाहिजे. हा नियम मोडलेलं चालत नाही इकडे. तुम्ही मोडणार आहात का. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा कसा आहे रे तू. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम, तुम्हाला दिसतं तसंच आहे मी. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, बरोबर चला, राग टेन्शन सगळं बाजूला ठेवा आणि खाऊन घ्या चला. त्याच वेळेस आता अवनी लगेच राजाला म्हणू लागते, राजा ठेव इथे ताट, तू जा, मी खाऊन घेते. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या, मी बाहेरच आहे. आता राजा दरवाजा बंद करतो आणि बाहेर निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. अवनी आता धन्याकडे येते. धन्या, मला पाण्याची बॉटल आणि रस्सी हवी. धन्या आता वहिनीला रस्सी आणि पाण्याची बॉटल देतो. तेव्हा लगेच राजा येतो, काय रे वहिनी झोपली का तुमची. त्यावर धन्या म्हणू लागतो, हो, आत्ताच पाण्याची बॉटल आणि रस्सी घेऊन गेल्यात त्या. तेव्हा राजा अंथरुणावरती पडतो. रस्सी रस्सी कशाला नेली असेल, त्यांचं काही काम होतं का. अरे मग सांगायचं ना, आम्ही करून देऊ म्हणून, त्यांना कशाला कामाला लावायचं काही. त्यावर लगेच आता पाण्याच्या डोक्यात मात्र आयडियाच आलेले असतात. अरे रस्सी नेली त्यांनी, राजा तुला अक्कल आहे का. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय झालं मग. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, रे विचार कर ना जरा, त्यालाही फुल टेन्शनमध्ये, त्यांचे घरचे त्यांच्याबरोबर चांगले नाही वागले रे, त्या डिप्रेशनमध्ये गेले असतील. टेन्शनमध्ये रस्सी घेऊन काही केलं तर त्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाही ना. त्याच वेळेस इकडे रूममध्ये अवनीने आता ती रस्सी फॅनला लटकवलेली असते. अवनी आता लगेच बेडवरती उभी राहते. त्याच वेळेस आता राजा, पाण्या, धन्या सगळे कसे धावत येणार. अवनीला मात्र आता तिच्या स्वप्नांचं पुन्हा कसं बळ देणार, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसा पाठिंबा देणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.